राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री महोदयांवरती बोलायला लागला, ते पण आडेपुढे नसत इतका तुम्हाला मान आला। आणि आज तुमच्या अंगावरती ज्या ब्रँडेड कपडे आणि ब्रँडेड चड्डा दिसतात ना, ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुळे दिसते। 2019ला तुम्ही जर माणसाला नसता ना, आज तुम्हाला राजकारणामध्ये कोणी विचारलं पण कुत्रे विचारलं नसतं। हे फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामुळे झालं। तुम्ही त्यांच्याबद्दल आडेपुढे बोलता काल आमच्याकडे मुख्यमंत्री आपली क्षमता काय, आपली लायकी काय, आपण आपल्या लेवलला बोललं पाहिजे। मला काय मारायचं, मी माझ्या लेवलला बोललं पाहिजे। तुम्ही त्यांच्यावरती रचणार आहात। म्हणजे मी सगळ्या पार्ट्या चालवतो, मला उभाटा पण चालवतो, शपथचं राष्ट्रवादी पण चालवतो, अपचा राष्ट्रवादी पण चालवतो आणि परत बोलत भाजप पण मी चालवतो। अरे आपण एवढे आहोत। भाजप पक्ष चालवायला तुमच्या 7 पिढ्या याव्या लागतील। हे भाजप आहे, हे भाजपाचा अंदाज अजून कोणाला भाजपमधल्या पण लोकांना नाही। भाजप ही कार्यकर्त्याची पार्टी आहे, भाजप ही नेत्याची पार्टी नाही आहे। भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष तुम्ही काल परवा झालेले बघितले, एक तरुण पोरगा 45 वर्षाचा बिहार मधला या पार्टीचा अध्यक्ष होऊ शकतो। हे फक्त भाजपमध्ये घडतं, हे कुणाला माहित नाही। नरेंद्र मोदी साहेब येणार पार्टीमध्ये पंतप्रधान होणार, हे कुणाला माहित होतं का? ही पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी आहे। असं कुणी पण एक येडागाबाळा येणार मी म्हणे पार्टी चालवतो असं होत नसतं। अजून कोणाला अंदाज आला नाही पार्टीचा। आणि तुम्ही पार्टी जर भाजप चालवत होता तर मग इथे उमेदवार कसे उभा राहिले? तुम्ही तर बिनविरोध व्हायला पाहिजे होतं ना। आटपाडीमध्ये आणि बिट्यामध्ये तुमच्या विरोधात भाजपचा उमेदवारच उभा राहायला पाहिजे होता ना। तुम्ही जर भाजप चालवताय, इतका चांगला गर्व चांगला नसतो आणि गर्वाचं घर खाली होईल। तुम्ही चिंता करू नका, भारतीय जनता पार्टी पूर्ण शक्तीनिशी तुमच्या बाजूने ठामपणे उभी आहे। तुम्ही चिंता करण्याची आवश्यकता नाही। या तालुक्यामध्ये लोक वैतागले त्या पंचायत समितीच्या सत्ता कारणाला, जिल्ह्याच्या झडपीच्या सत्ता कारणाला। आज 11 वर्ष एक अधिकारी या पंचायत समितीमध्ये काम करतो। काय बाबा, कशासाठी तो अधिकारी तुम्हाला पाहिजे? 20 वर्ष एकच अधिकारी, त्याचं काही लग्न लागलं का खानापूर पंचायत समिती सोबत? तो इथेच राहतोय, इथल्या लोकांना त्रास देतोय, इथल्या लोकांचा खडा त्याला माहिती आहे। काय अधिकारी मोबाईलवरती डीपी ठेवतात, कसं काय रे? पगार शासनाचा घेतात आणि पुढाऱ्यांचे डीपी टेटसला ठेवतात। आणि जर तुम्ही पुढाऱ्यांचे डीपी टेटसला ठेवत असाल, पुढाऱ्यांचे फोटो किंवा डीपीला फोटो ठेवत असाल, तर तुम्ही काम कोणाचं करताय? तुम्ही तिथे मसरावरती जाऊन आला ना त्यांच्या घरी, पंचायत समितीत कशा नोकरी करताय आणि सरकारचा पगार कशाने घेताय? या सगळ्या गोष्टीची जाणीव आपल्या तालुक्यातल्या सामान्य लोकांना झाली पाहिजे। आपण सर्व शक्तीनिशी आलं पाहिजे। काय म्हणजे दादागिरी, कोण दादागिरी? हे दादागिरीला भेटणारं गाव नाही। मी 2009ला पण दादा उभा होतो, मला या गावाने प्रचंड मतदान दिलं, सामान्य लोक होती। मी 2014 उभा राहिलो, तुम्ही राहिला, ते पण राहिले, या गावाने मला भरघोस मतदान दिलं। मी 2019च्या लोकसभेला उभा राहिलो, प्रचंड मतदान या गावातल्या लोकांनी दिलं। ही गावातली लोक स्वाभिमानी आहेत, ती भिणारी लोक नाहीत, घाबरणारी लोक नाहीत। आणि त्यामुळे या ग्रामपंचायत मध्ये चाललेला भ्रष्टाचार आणला आमच्याकडे सगळ्या लोकांनी, याच्यावरती कारवाई होणार। जे कोणी भ्रष्टाचार करेल त्याला आम्ही पाठीशी घालणार नाही, त्याला त्याची जागा दाखवणार। हे शासनाचे पैसे आहेत, हे लोकांचे पैसे आहेत, हे काय आमच्या महाजनाचे पैसे नाहीत। आम्ही आमदार असलो म्हणून आम्ही प्रतिनिधी आहोत, तुमचे मध्यस्थ आहोत। तुमचा निरोप सरकारवर घेऊन जायचं आमचं काम आहे। सरकारने घेतलेला निरोप तुमच्या माणूस तुम्हाला पोहोचवायचं आमचं काम आहे। आम्ही काय मालक लागून गेलो का आमदार मध्ये? या ज्या आविर्भावामध्ये जी लोक आहेत त्यांनी त्या आविर्भावातून बाहेर येण्याची आवश्यकता आहे। खानापूर तालुक्यातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे की आपण आता एका विचाराने पुढे जाऊया। भारतीय जनता पार्टीचा विचार, भारतीय जनता पार्टीचा झेंडा आपण हातामध्ये घेऊया आणि त्या ताकदीने पुढे जाऊ की खानापूर तालुक्यामध्ये विकासाचा डोंगर माननीय देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये आपण उभा करू। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर।
आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.